नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ते वल्लभ गावामध्ये, आमच्याच इकडे आहे 5-10 किलोमीटर अंतरावर। तर आज आपण खड्डा केला आहे, त्यामध्ये आपल्याला मासे सोडायचे आहेत। तर आपण आज त्यांच्याकडे मासे घेण्यासाठी आलेलो आहोत। तर 4-5 अंडे आपण घेणार आहोत। तर त्यांच्याकडे तुम्ही मागे बोर्ड बघत असाल, तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवतो मी कशा प्रकारे। त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे मासे असतात आणि होलीला पण सुद्धा त्यांच्याकडे मोठे मासे विकण्यासाठी असतात, म्हणजे खाण्यासाठी, आणि पालायला सुद्धा ज्यांना मासे पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतात त्यांच्याकडे। तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे देईन, तर तुम्हाला कधी पाहिजे असतील तर त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता। तर चला पाहूया आपण कशा प्रकारे आपली मच्छी घेतो आहे ती। तर तुम्ही त्यांचा बोर्ड पाहू शकता, त्यांचे नंबर सुद्धा आहेत आणि हे रेट आहेत त्यांचे, म्हणजे विकण्यासाठी मोठे मासे ज्यांना कोणाला खायचे असतील तर त्यांचे रेट त्यांनी लिहिलेले आहेत आणि नंबर सुद्धा आहेत त्यांचे, आणि त्यांची मुलाखत सुद्धा आपण घेऊ। तर तुम्ही ताला पाहू शकता त्यांचे, हे बघा इथे सुद्धा ताला आहे, मोठा असा ताला आहे, इकडे तले आहेत सर्व काही। तर ते मच्छी वगैरे इथे पालतात, मोठे करतात आणि छोटे ज्यांना पाहिजे असतील ते सुद्धा ते देतात मासे वगैरे। तर चला आता आपण त्यांच्याकडे जाऊ। तुम्ही ताला पाहू शकता किती मोठा आहे, असे किती भाऊ तले आहेत तुमच्या इथे? 5 तले आहेत, मोठे मोठे असे। हा एकच आहे, मागाशी तुम्हाला एक दाखवला, असे भरपूर 5 तले आहेत त्यांचे। भरपूर प्रकारची मच्छी असते त्यांच्याकडे, हे बघा तुम्ही पाहू शकता। त्यांनी तिथे टँक वगैरे केलेले आहेत मासे ठेवण्यासाठी। हे बघा, त्यांनी जाळ्यात आता मासे पकडलेले आहेत, आता तेच आपल्याला मिळतील। मस्त असं पकडण्याची पद्धत आहे। आम्ही त्याला हात पण लावत, असं आहे का? मच्छीजणीचे, कारण त्या तुम्हाला सोडायला पाहिजेत ना, म्हणून जास्त त्याला चोलवटून नाही। त्यांची पद्धत सुद्धा चांगली आहे, ते जास्त माशाला हात नाही लावत, कारण की ते जिवंत राहिले पाहिजेत ना, म्हणून ते हात नाही लावत। आता आपल्याला अशाच म्हणजे त्याला जास्त नाजूक दाखवायचं। हे बघा किती भरपूर असे मासे आले, तुम्ही साईज बघू शकता, 1 नंबर साईज आहे। कारण हे मासे जास्त हात नाही लावलं ना, त्याच्यामुळे मरत नाहीत आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी। मस्त अशी साईज झालेली आहे त्यांचे इथे मासे। तर मित्रांनो, आपण ह्या भाऊंकडे आलेलो आहेत। तर तुमचं नाव सांगा आणि पहिला पत्ता सांगा तुमचा। माझं नाव रमाकांत रामचंद्र पाटील, आम्ही वल्लभ गणेश नगर क्रिकेट गावच्या मागे आमचा तला आहे। आमचे 5 तले आहेत। आम्ही इथं जिवंत मासे व्यतिरिक्त पिल्लं बी, माशांचे पिल्लं सोडण्यासाठी देतो आहे, मच्छीचं खाद्य देतो आहे, त्यांचे चुन्या औषधे असे पूर्ण साहित्य मच्छीचे शेतीचे पूर्ण देतो आम्ही। तर मित्रांनो, त्यांचं कसं आपलं कुक्कुटपालनामध्ये ट्रेनिंग असतं, तसं त्यांचं मत्स्य याच्यामध्ये पण ट्रेनिंग आहे। तर तुम्हाला त्यांचं खाद्य वगैरे दाखवतो आणि ते सांगतात सुद्धा आपल्याला, म्हणजे थोडं ट्रेनिंग पण देतात का माशांना आपण कशा प्रकारे खाद्य वगैरे द्यायचं। तर आता तुम्ही सर्व प्रकारचे मासे इथे मिळतात ना तुमच्या इकडे? जिताडा, रोहू, कोलंबी, कटला, तिलापिया, असं 12 जेवढे जाती गोड्या पाण्याचे तेवढे आम्ही इथं माशाचे हे करतो। आणि नंतर होलीच्या टायमाला, म्हणजे मोठे झाल्यावर खायला पण, गणपती झाल्यावर चालू आहे, गणपती झाल्यानंतर ते खायला सुद्धा मासे देतात। तर तुमचा नंबर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देईन, तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा। आणि आमच्या इथले चविष्ट मासे का, तर आम्हाला 32 वर्षे मच्छी शास्त्रात झालेली आहे आणि आमचे माशांची खाद्याची क्वालिटी आहे। तर खाद्यामध्ये आम्ही भाताचा कोंडा, गहू भरडा, मका भरडा, शेंगदाणा पेंड, डाळी पेंड, सोयाबीन पेंड, अशा 12 प्रकारचे खाद्य वापरतो। त्या व्यतिरिक्त तरणारे खाद्य चांगल्या कंपनीचे वापरतो। तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, तुम्हाला आता मी खाद्य वगैरे दाखवतो, इथं बाजूचा एरिया दाखवतो। हे त्यांचं आपल्याला आवडेल असं कोंबड्यांचं कुक्कुटपालनाचं इथं आहे, छोटं कुत्रा वगैरे आहे, असे 5 तले आहेत। खूप असा सुंदर इथं त्यांनी पूर्ण केलेला आहे। आणि इथे तुम्ही मोठा तराजू काटा पाहू शकता, इथे ते मोठे मोठे मासे वगैरे विकतात, तिकडे सुद्धा तला आहे। हां,
शेतकरी आपल्याला कोंडा घेऊन येतात, ते आपण इथे घेतो माशांसाठी. आणि शेतकरी जे खाद्य वगैरे आणतात ते पण घेतात. आणि तुम्हाला आता मी इथे दाखवतो. तर हे बघा, ही त्यांची पाण्याचे टाके आहेत, ज्याची ऑर्डर असेल तर ते इथे मासे आणून ठेवतात. त्याच्यात याचे सिस्टम असे आहे का पाण्यातले मासे हा बोरिंगचा पाणी ह्याच्यात टाकले तर त्याची विष्ठा सोडून जावी आणि मासे पूर्ण पॅकिंग करून जाण्यासाठी फ्रेश होती, ही त्याची प्रक्रिया आहे. म्हणून आम्ही ते कमीत कमी मासे बाहेर जाण्यासाठी 4 तास याच्यामध्ये ठेवतो, तेव्हा ते त्या माशांची विष्ठा याच्यामध्ये राहील आणि तुम्हाला मासे फ्रेश जातील बाहेर गावी. तर खूप चांगला त्यांचा कन्सेप्ट आहे. खूप मेहनत सुद्धा घेत आहेत. तुम्हाला त्यांचं खाद्य वगैरे दाखवू आपण. भाताचा कोंडा आहे, हा याला जवला बोलतात. आपला सुकटीचा चुरा, सुकट वगैरे आहे. याच्यामध्ये मक्का भाडा आणि मक्का दिवशी आहे. ही शेंगदाणा पेंड, कोण पत्री पेंड बोलतोय. ही राईची पेंड आहे. ही सोयाबीन पेंड आहे. आणि हा आम्ही 28 प्रोटीन स्वतः घरी बनवतो. आणि याच्यामध्ये आमचे हे कंटेंट काढलेले आहेत आम्ही लॅबमध्ये, त्याप्रमाणे आम्ही खाद्य घेतो. आता त्यांनी लॅबमध्ये हे कंटेंट काढलेले आहेत, म्हणजे माशांना कसे खाद्य वगैरे द्यायचं. तर तो त्यांचा डायग्राम आहे आणि इथे तुम्ही खाद्य बघू शकता. खाद्य पण वजन करून घेतो. आणि ते बघा, इथे माशांना आहे ना पूर्णपणे ते खाद्यसुद्धा वजन करून देतात. आता इथे तुम्ही खाद्य पाहू शकता. हे बघा, त्यांचं माशांचं खाद्य आहे, हे आहे. आणखीन इथे सुद्धा खाद्य आहे. साईज वर आहे, तो 2 mm आहे, हा 3 mm आहे, पुढे 1 mm आहे. म्हणजे जसे माशांची साईज असेल त्याप्रमाणे आम्ही खाद्य देतो. खूप छान असं त्यांचं प्रोजेक्ट आहे. चांगला धंदा करतायत ते, खूप मेहनत घेतात. त्यांना भरपूर वर्ष झाली. तुम्ही खाद्य पाहू शकता की साधं खाद्य नाही आहे, चांगल्या प्रकारे ते इथे करतायत धंदा. आणि त्यांचा छोटासा असा इथे फार्म आहे, त्यांची फ्रीज वगैरे म्हणजे आल्यानंतर इथे राहण्यासाठी वगैरे. तर खूप चांगलं असं त्यांनी केले. तर तुम्ही बघू शकता, आपण 6 अंड्या आणलेल्या आहेत टोटल. प्रत्येकामध्ये 2-2 अंडे टाकलेले आहेत. आता मासे तुम्हाला दिसत असतील, हे बघा. तर आता आपण आपल्या तलावापाशी आलेलो आहोत. तर आता सोडून देऊ. हे बघा, आपले माशाचे साईज मस्त 2-2 इंचापर्यंत मोठी साईज आहे. तर आता आपण पूर्ण अंड्या सोडून घेऊ. तर हे बघा, साईज आपल्या माशांची आता पाण्यामध्ये सोडतोय. मस्त जातात. साईज बघा तुम्ही, मस्त साईज आहे. तर आता सर्व सोडून देऊ.